अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त संप्रदायात आणि संपूर्ण हिंदू धर्मात भगवान दत्तात्रेयांना जगद्गुरू मानले जाते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही महाशक्तींचे एकत्रित रूप म्हणजे दत्तप्रभू. दत्तगुरू हे केवळ वरदान देणारे देव नाहीत, तर ते आपल्या भक्ताला परिपक्व करणारे, त्याची आध्यात्मिक उन्नती करणारे परमगुरू आहेत. अनेकदा भक्तांना एक गोष्ट माहीत नसते की जेव्हा दत्तगुरू एखाद्या भक्तावर मोठी कृपा करणार असतात किंवा त्याला मोक्षाच्या मार्गावर पुढे नेणार असतात, तेव्हा ते त्याची अत्यंत कठीण परीक्षा घेतात. दत्तगुरूंची परीक्षा कधीच साधी सरळ नसते. ती अचानक कोणत्याही रूपात, अगदी अनपेक्षित प्रसंगात तुमच्यासमोर उभे ठाकते. जेव्हा दत्तगुरू तुमची परीक्षा घेत असतात, तेव्हा तुमच्या आजूबाजूला आणि तुमच्या आयुष्यात काही विशिष्ट संकेत आणि चिन्हे दिसू लागतात. जर तुमच्या सोबतही सध्या या गोष्टी घडत असतील, तर समजून जा की दत्तप्रभू तुमच्या अगदी जवळ आहेत आणि ते तुमची परीक्षा घेत आहेत. व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी मी या दत्तपरिवाराच्या वतीने श्री गुरुदत्तांच्या पावनचरणी अशी प्रार्थना करतो की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचं इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य, सुख, शांती, समृद्धी, संपत्ती, समाधान प्राप्त हो. या परीक्षेचा सर्वात पहिला संकेत म्हणजे तुमच्या अत्यंत प्रिय गोष्टीचा किंवा व्यक्तीचा अचानक तुमच्यापासून विरह होणे. दत्तगुरू हे पूर्णपणे विरक्त आणि अवधूत आहेत. जेव्हा ते आपल्या भक्ताची परीक्षा घेतात, तेव्हा ते भक्ताच्या मनातील आसक्ती आणि मोह तपासून पाहतात. ज्या गोष्टीवर तुम्ही जीवापाड प्रेम करता, मग ती तुमची संपत्ती असो, तुमचे पद असो, तुमची प्रिय वस्तू असो किंवा तुमचा अहंकार असो, ती गोष्ट अचानक तुमच्यापासून दूर जाते. या काळात तुम्हाला तीव्र मानसिक त्रास होतो, पण या परीक्षेचा खरा हेतू हाच असतो की जोपर्यंत माणूस भौतिक गोष्टींमध्ये आणि मोहाच्या जाळ्यात अडकून राहतो, तोपर्यंत त्याला खऱ्या ईश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही. दत्तगुरू तुमच्या मनातील मीपणा नष्ट करण्यासाठीच ही परीक्षा घेत असतात. दुसरा मोठा संकेत म्हणजे तुमच्या आयुष्यात अचानक संकटाची मालिका सुरू होते. अनेक भक्तांना असे वाटते की दत्तगुरूंची भक्ती सुरू केल्यावर आयुष्य अगदी सोपे आणि सुखकर होईल. पण दत्तगुरूंच्या मार्गावर सुरुवातीला उलटे होते. अचानक एकापाठोपाठ एक अडचणी येऊ लागतात. आर्थिक नुकसान होते, नोकरी व्यवसायात मंदी येते, घरातील सदस्यांचे आरोग्य बिघडते किंवा विनाकारण कोर्ट कचेरीचे वाद पाठीमागे लागतात. तुम्हाला एका क्षणासाठी असे वाटू लागते की एवढी भक्ती करूनही देव आपल्या पाठीशी नाही का? पण लक्षात घ्या, ही तुमच्या धैर्याची परीक्षा असते. कठीण काळातही तुमचा दत्तगुरूंवरील विश्वास डगमगतो की नाही हे त्यांना पाहायचे असते. सोन्याला जसे आगीत भाजून शुद्ध केले जाते, तसेच दत्तगुरू भक्ताला संकटाच्या आगीतून तावून सुलाखून शुद्ध सोन्यासारखे बाहेर काढतात. या परीक्षांच्या काळात आणखी एक अतिशय स्पष्ट संकेत मिळतो, तो म्हणजे घरात किंवा स्वप्नात श्वानांचे म्हणजेच कुत्र्यांचे वारंवार दर्शन होणे. आपल्याला माहीतच आहे की भगवान दत्तात्रेयांच्या सोबत नेहमी 4 श्वान असतात, जे 4 वेदांचे प्रतीक आहे. जेव्हा दत्तगुरूंची परीक्षा सुरू असते, तेव्हा अचानक तुमच्या घराच्या दारात एखादा कुत्रा येऊन बसेल. तो तुमच्याकडे अगदी एकटक बघेल किंवा तुमच्यावर खूप प्रेम दाखवेल. स्वप्नातही तुम्हाला वारंवार कुत्रे दिसू लागतील. अशा वेळी तुम्ही त्या मुक्या प्राण्याला मारून हाकलून देता की त्याला भाकरीचा तुकडा देता, यावर तुमची परीक्षा अवलंबून असते. या कठीण काळात केवळ परिस्थितीच नाही, तर आजूबाजूची माणसेही तुमची परीक्षा घेतात. तुमचे अत्यंत जवळचे लोक, मित्र किंवा नातेवाईक अचानक तुमच्याशी वाईट वागू लागतात. तुम्ही कोणाचेही वाईट केले नसतानाही लोक तुमच्यावर खोटी आळ घेतात, तुमचा अपमान करतात आणि तुमचा विश्वासघात करतात. ज्या लोकांवर तुम्ही आंधळा विश्वास ठेवला होता, तेच लोक तुमच्या कठीण काळात तुमची साथ सोडून निघून जातात. लोक उगीच नावे ठेवतात, आपल्या नावाने एकमेकांना चुगल्या करतात. समाजाकडून विनाकारण होणारा हा अपमान आणि उपेक्षा सहन करणे अत्यंत कठीण असते. पण या परीक्षेला अहंकार मर्दन म्हणतात. दत्तगुरू हे पाहतात की अपमान झाल्यावरही तुम्ही शांत राहता की रागाने पेटून उठून बदल्याची भावना ठेवता. जो भक्त या अपमानाला दत्तगुरूंचा प्रसाद मानून शांतपणे पचवतो, तो या परीक्षेत पास होतो. जेव्हा ही परीक्षा शिगेला पोचते, तेव्हा तुमच्या साधनेत, उपासनेत आणि नामस्मरणातही अडथळे येऊ लागतात. तुम्ही ठरवून श्री गुरुचरित्राचे पारायण किंवा दत्तगुरूंचे व्रत सुरू करता, पण अचानक घरात काही अडचणी निर्माण होतात. न सांगता पाहुणे येतात किंवा तुमची तब्येत इतकी बिघडते की तुम्हाला
पूजा करणे अशक्य होते. मनात विनाकारण वाईट विचार येऊ लागतात. नामस्मरणात मन लागत नाही किंवा ध्यान करताना झोप येऊ लागते. कधी-कधी असे वाटते की तुमची कोणतीच प्रार्थना दत्तगुरूंपर्यंत पोहोचतच नाहीये. दत्तप्रभू या माध्यमातून तुमच्या संकल्प शक्तीची आणि आंतरिक निश्चयाची परीक्षा घेत असतात. संकटे आल्यावर तुम्ही साधना अर्ध्यावर सोडून देता की अधिक जिद्दीने ती पूर्ण करता हे त्यांना पाहायचे असते. या सर्व परीक्षांमधून जात असताना तुमच्या मनात अचानक एक तीव्र वैराग्य निर्माण होऊ लागते. भरपूर पैसा, सुख सुविधा आणि कुटुंब असूनही अचानक मन शांत होते आणि या जगात खोटारडेपण जाणवू लागते. मी कोण आहे? माझ्या जन्माचा उद्देश काय आहे? माझ्या जन्माचे सार्थक कशात आहे? असे गंभीर प्रश्न मनाला सतावू लागतात. गर्दीत राहूनही तुम्हाला एकटेपणा जाणवतो. आजूबाजूच्या लोकांच्या गप्पा गोष्टी, चंगळवाद आणि भौतिक गोष्टींमधील रस हळूहळू कमी होऊ लागतो. ही देखील दत्तगुरूंची एक अत्यंत सूक्ष्म परीक्षा असते. ते तुमच्या मनाला संसाराच्या दलदलीतून बाहेर ओढून स्वतःच्या चरणांकडे खेचत असतात. याच काळात स्वप्नात किंवा प्रत्यक्षात तुम्हाला अचानक जटाधारी साधूंचे, जोगींचे किंवा महान संतांचे दर्शन होते. ते तुम्हाला अचानक असा उपदेश करून जातात जो तुमच्या थेट हृदयाला भिडतो आणि मनातील गोंधळ दूर करतो. या परीक्षांच्या दरम्यान निसर्ग सुद्धा तुम्हाला अनेक वेगळे संकेत देऊ लागतो. जर तुमच्या घरातील तुळशीत नवनवीन रोपं येऊ लागली किंवा तुमच्या घराजवळ अचानक औदुंबराचे म्हणजेच उंबराचे झाड आपोआप उगवले, तर समजावे की दत्तप्रभूंची ऊर्जा तुमच्या आजूबाजूला कार्यरत आहे. अनेकदा अशा परीक्षांच्या काळात तुमच्या घरात एक गूढ शांततेचा किंवा सुवासाचा अनुभव येतो. एखादा कठीण प्रसंग चालू असताना अचानक हवेत चंदनाचा किंवा धुपाचा सुगंध येतो. हा सुगंध दर्शवतो की दत्तगुरू तुमच्या पाठीशी उभे आहेत आणि तुम्हाला धीर देत आहेत की घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. अनेकदा दत्तगुरू तुमच्या सत्याची आणि प्रामाणिकपणाची अत्यंत खडतर परीक्षा घेतात. अशा वेळी तुमच्या समोर विनासायास भरपूर पैसा मिळण्याची किंवा चुकीच्या मार्गाने स्वतःचा फायदा करून घेण्याची मोठी संधी चालून येते. या संधीचा फायदा घेतल्यास तुमचे सगळे प्रश्न क्षणार्धात सुटू शकतात असे परिस्थिती दर्शवते. परंतु त्यासाठी तुम्हाला तुमच्या तत्वांशी तडजोड करावी लागते किंवा खोटे बोलावे लागते. दत्तगुरू हे पाहतात की कठीण काळातही तुम्ही धर्माचा आणि सत्याचा मार्ग धरून ठेवता की तात्पुरत्या फायद्यासाठी चुकीचा मार्ग निवडता. जे भक्त गरिबी आणि दुःख पत्करूनही सत्याचा मार्ग सोडत नाहीत त्यांना दत्तगुरूंच्या चरणी कायमचे स्थान मिळते. दत्तगुरू तुमच्या पूर्ण शरणागतीची परीक्षा घेत असतात. जोपर्यंत तुमच्या मनात मी आणि माझे शिल्लक असते तोपर्यंत देव लांबच राहतो. पण जेव्हा तुम्ही तुमचे मन, बुद्धी, संपूर्ण आयुष्य दत्तगुरूंच्या चरणी समर्पित करून टाकता आणि डोळ्यात अश्रू आणून म्हणता, महाराज आता माझे सर्व प्रयत्न संपले आहेत, तुम्ही जसे ठेवाल त्यातच माझे कल्याण आहे. नेमकी त्या क्षणी दत्तगुरूंची परीक्षा संपते. त्यांच्या दिव्य कृपेला सुरुवात होते. दत्तगुरूंची परीक्षा जितकी कठीण असते तितकेच त्याचे फळ मधुर असते. जे भक्त या सर्व कठीण प्रसंगांना हसतमुखाने सामोरे जातात आणि आपला विश्वास डगमगू देत नाहीत त्यांच्यावर दत्तप्रभूंची अशी अद्भुत कृपा होते की त्यांच्या आयुष्यातील सर्व दुःख, दारिद्र्य आणि संकटे कायमची नष्ट होतात. त्यांना केवळ भौतिक सुखच मिळत नाही तर परमशांतीची प्राप्ती होते. त्यामुळे जर सध्या तुमच्या आयुष्यात अत्यंत कठीण काळ चालू असेल तर घाबरू नका, निराश होऊ नका. मनात अखंड नामस्मरण चालू ठेवा, धीर धरा, कारण प्रत्यक्ष जगद्गुरू तुमची परीक्षा घेत आहेत. त्यांचा वरदहस्त तुमच्या डोक्यावर नक्कीच असणार आहे. मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती समजलीच असेल. तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल किंवा आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल. आणि हो, कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. आणि अशाच दत्तभक्तीपर व्हिडिओंसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या दत्त परिवाराचे सदस्य व्हा. श्री गुरुदेव दत्त.